काय मस्त सुवास पसरलाय मोदकांचा. कधी एकदा खाईन असं झालं होतं मला. पण मला एक फक्त शंका आहे की नैवेद्यासाठी तू एवढे मोदक बनवलेस, पण देवासमोर एकच मोदक ठेवलास, असं का केलं? अरे ते काय आहे ना, देवाला नैवेद्यापेक्षा आपल्या मनातल्या भावना जास्त महत्वाच्या असतात. म्हणजे आपण एक मोदक जरी ठेवला तरी त्याचं मन भरतं, पण काही लोकांना हे कळतच नाही. दामिनी, आजचा दिवस चांगला आहे, त्यामुळे मी ठरवलंय की तुझी शिक्षा माफ करायची. आज काय, या क्षणापासनं मी तुझी न बोलण्याची शिक्षा माफ केली. तू बोलू शकतेस. थँक्यू 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 सो मच. देवच पावला ना. घे हे मोदक खा. हे मी खाऊ? वहिनी, तुम्हाला मी खरं सांगू का, मगाशी तुम्ही नैवेद्य दाखवत होता ना, मला असं झालं होतं की कधी एकदा तुमचा नैवेद्य दाखवून होतो आणि मी कधी एकदा मोदक खाते. इतकं सुवास सगळ्या घरभर पसरला होता, हे ना दादासाहेब. मला फार आवडतात तुमच्या हातचे मोदक, माहितीये ना तुम्हाला. तरीही एवढा सुवास होता तरी मी या मोदकांना हात सुद्धा नाही लावला, अजिबात बोट सुद्धा नाही लावलं. आता तुम्ही परमिशन देताय ना, तर आता मी खाते. हा, थँक्यू. काय मस्त मोदक. वा वा. खा खा. आणि बस जरा नाही म्हणजे काय आहे, मोदक फार कमाल झालेत, एक नंबर. पण आता ना पुढचा एकही मोदक खायची जागाच नाहीये माझ्या पोटात. नाहीतर मी सगळे संपवले असते. मला खूप आवडतात तुमच्या हातचे मोदक, है ना. पण आता नको, आता पुरे झाले. मी एक काम करते, मी संध्याकाळी राहते उरलेले. तुम्ही असंच ठेवून द्या हा माझ्यासाठी. नाही नाही, हे असं अर्धवट ताट सोडून नाही जाऊ शकत तू. सगळे मोदक संपवायचे आणि मगच इथून बाहेर जायचं, कळलं? दादासाहेब, वहिनी, मला माफ करा. मला माहितीच नव्हतं तुम्ही हे मोदक नैवेद्यासाठी बनवताय. मला माहिती असतं ना, मी हात नसता लावला. मागाशी मला खूप भूक लागली होती, कंट्रोलच होत नव्हतं. मग मी किचन मध्ये आले, मग मला मोदक दिसले. आणि मोदक मला किती आवडतात तुम्हाला माहिती आहे ना. मी उघडले आणि खाल्ले नैवेद्य दाखवायच्या आधीच. सॉरी, मला माहिती असतं मी खरं नसतं खाल्लं. दामिनी, मोदक ही खायचीच गोष्ट आहे आणि खाण्यासाठीच बनवले होते हे मोदक. फक्त नैवेद्य दाखवल्यावर सगळ्यांना मिळणारच होते ना. पण तुझ्यात संयम नावाची गोष्ट शिल्लक आहे का? शिल्लक काय, ती तुझ्यात नाहीच आहे. तिकडे तुझा नवरा किती कष्ट करतोय आणि इथे तुझा वेडेपणा संपतच नाहीये. मला सांग, तो तिथे काय खात असेल, कसा राहत असेल, चौकशी सुद्धा केलीस त्याची? कष्ट करायला गेलेत की मजा मारायला गेलेत मला माहितीच नाहीये वहिनी. दामिनी, काय बोलतेस? तोंडाला येईल ते बोलतेस का? तो तिकडे काही मजा करायला नाही गेलेला, कामासाठी गेलाय. कंपनीचा एक महत्वाचा प्रोजेक्ट हँडल करतोय तो. आपल्या कंपनीचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यामध्ये त्याचा केवढा मोठा हातभार आहे याची कल्पना आहे तुला? हो, कामासाठीच गेलेत, कष्टच करतायत ते. मी कुठे नाही म्हणते, मी नाकारतच नाहीये ती गोष्ट. मी कोण आहे सांगा ना, कोण आहे मी? मी बायको आहे ना त्यांची. मला असे वाऱ्यावर सोडून गेलेत. नाही जाऊ देत, आंतरराष्ट्रीय लेवलला कुठेतरी कंपनी मोठी करायला, पण म्हणून असं बायकोला वाऱ्यावर सोडून जायचं हे मला अजिबात पटत नाहीये.
ठीक नाही. काल मी तुला म्हटलं होतं ना पैशांची गरज आहे, ज्यावर तू म्हणालेलास की उद्या जुळवा करतो, म्हणून मी आलो इथं. काय झालंय का? अरे हो, मी तुला बोललो होतो, पण सॉरी यार, मला खरंच नाही जमलं तुझं काम कर. अरे रक्कमच एवढी मोठी आहे की ती जुळवाजुळव करणंच खूप अवघड होऊन बसलं. नाही बघ, हे 30,000 रुपये हे काल तुझ्याचमुळे मी जिंकलोय. तू तू एक काम कर ना, तू अजून थोडा वेळ इथे थांब. आपण बघूया ना या 30,000चे 60-70 होतात का? असं होतं? अरे होती. तुझा पायगुण खूप चांगला आहे. चल आपण एक डाव खेळूया. तर माझे 20. अजून शो. येस येस, जिंकलो 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 जिंकलो. येस येस येस. हे बघ केवढे झाले. आपण अजून एक डाव खेळू. बघ तुझा पायगुण खरंच खूप चांगला आहे. कॅप्टन, अजून एक डाव. अरे पण हे किती झाले? अरे अजून. अरे हो, होतील. ह्या पैशांच्या अजून वाढतील, तू काही काळजी करू नकोस. बोल, तू सांग काय आकडा लावायचा बोल. 5. 5. हां. हे आले 5. हे अजून 5. हे 5 आणि शो. येस येस येस, आपण परत जिंकलो. आपण परत जिंकलो. बघितले, लाख रुपये झाले आपल्याकडे. किती? 1 लाख. हे सगळे पैसे तुझे, सगळे 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 पैसे तुझे. तर घे घे. हे 1 लाख रुपये तुझे. आपल्याकडे अजून पैसे असते ना तर आपण त्याचे डबल टिबल केले असते. अरे तुझा पैशांचा प्रॉब्लेम आजच सॉल्व्ह झाला असता रे. शिट, जाऊ दे, चल. काय करू? मला जे सकाळी कपाटात पैसे मिळाले ते माझ्याकडे आहेत. ते लावू का इथे? काय करू काही कळत नाहीये.